विदर्भ पंढरीमध्ये आज फुलला भक्तीचा मळा. निमित्त मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि एकादशीनिमित्त संतनगरीत भाविकांची मांदियाळी. श्री गजानन महाराजांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या संतनगरीमध्ये आज मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार व आज एकादशी असल्याने भाविकांचा मळा फुलल्याचं वातावरण पाहावयास मिळत होतं. आज श्रींच्या दर्शनाकरिता मुंबई, पुणे व इतर राज्यासह विदर्भातील भाविक हे श्री दर्शनासाठी संतनगरीत दाखल झाले होते. ख्रिसमस, नाताळ तसेच नवीन वर्षाला असलेल्या दीर्घ सुट्ट्यांमुळे प्रशासनातील अधिकारी व शालेय विद्यार्थी आपल्या सहपरिवारासह या संतनगरीमध्ये दाखल झाल्याचं आज पाहावयास मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे नाताळच्या सुट्ट्यांच्या कालावधीत तसेच इंग्रजी नववर्षाच्या स्वागतासाठी देशभरातून भाविकांचा मोठा ओढा संतनगरीत दाखल होत असतो आणि त्यामुळे संतनगरीमध्ये खाजगी चारचाकी वाहनामुळे व रेल्वे स्टेशनवरही भाविकांची मोठी गर्दी आज स्थितीला पाहावयास मिळत आहे. एकादशी तसेच मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार असल्याने श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने भाविकांसाठी आज भल्या पहाटेपासूनच श्रींचे दर्शनाकरिता मंदिर खुले करण्यात आले. भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी संस्थानच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली असून सकाळी 10 ते 5 या वेळेस महाप्रसाद सुद्धा सुरू ठेवण्यात आला होता. संस्थानच्या वतीने धार्मिक विधीसोबतच भाविकांच्या दर्शनाकरिता जय्यत तयारी करण्यात आली हे विशेष. नववर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबर रोजी रात्रभर श्रीदर्शनाची देण्यात सुविधा गजानन महाराज संस्थान व्यवस्थापनाने दिला. श्री गजानन महाराजांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या संतनगरीमध्ये भाविकांच्या नववर्षाच्या प्रारंभेला दर्शन घेण्यासाठी असंख्य भाविक हे 31 डिसेंबरला रात्रीच दाखल होत असतात. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून श्री संस्थानच्या वतीने मागील वर्षीसुद्धा सदर दर्शनासाठी मंदिर खुले ठेवले होते व उद्या येणाऱ्या 31 डिसेंबरलाही सदर मंदिर खुले ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. जनसमूह न्यूज, शेगाव.